आपल्याला अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर पाहायचा आहे. लिनियर इक्वेशन in two variables. The first chapter of algebra is linear equations in two variables. आपल्याला पाहायचं आहे टू व्हेरिएबल म्हणजे काय आणि वन व्हेरिएबल काय असतं. वन व्हेरिएबल x plus 3 equal to 0. This is a linear equation in one variable. कारण x variable आणि हे दोन constant आणि variable. इथे दोन constant आहेत आणि एक variable. म्हणून एक variable आहे linear equation in one variable. तसंच जर आपण असं पाहिलं 2x plus 3y is equal to 5. x आणि y व्हेरिएबल्स ते इथं दोन व्हेरिएबल्स आहेत x आणि y म्हणून हे याला म्हणायचं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. व्हेरिएबल म्हणजे काय आणि कॉन्स्टंट म्हणजे काय. तर हे कॉन्स्टंट आहे 2 3 हे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटची किंमत बदलत नसते. द फिजिकल क्वांटिटी हुज व्हॅल्यू डज नॉट चेंजेस दॅट इज कॉल्ड द कॉन्स्टंट. तर हे झाले कॉन्स्टंट. व्हेरिएबल काय आहेत एक्स वाय, कारण एक्सच्या वायच्या जागेवर कोणत्याही किमती येऊ शकतात किंवा आपण घेऊ शकतो म्हणून त्याच्या किमती बदलत राहतात म्हणून त्याला म्हणायचं व्हेरिएबल्स. व्हॅरी होत राहतात किमती बदलत राहतात म्हणून त्याला म्हणायचं व्हेरिएबल्स. द फिजिकल क्वांटिटी हुज व्हॅल्यूज ऑलवेज गोज ऑन चेंजिंग दॅट्स वाय आर कॉल्ड द व्हेरिएबल्स. तर हे झालं कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर आपल्याला पाहिजे आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे अशा पद्धतीचे इक्वेशन्स पाहिजे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल या पद्धतीचे आपल्याला 8वीला पाहायला भेटले किंवा 8वीला आपण शिकलो होते आणि अशा पद्धतीचे बरेच इक्वेशन्स आपण सोडवले जसे की 2y बरोबर 6 फाइंड द व्हॅल्यू ऑफ y, वायची किंमत काढायची 2 त्या बाजूने 6ला भागलं वायची किंमत आहे. अशा आपण इक्वेशन्स पाहिले लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आणि हे आहेत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर अशा पद्धतीच्या इक्वेशन्सला आपल्याला सोडवायचं आहे. आता आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स झालं ह्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सेक्शन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे दोन इक्वेशन्स कन्सिडर करतो सोडवण्यासाठी त्यावेळेस त्या दोन इक्वेशनला म्हणायचं सायमल्टेनियस बिकॉज बोथ इक्वेशन्स कॅन बी सॉल्व सायमल्टेनियसली. दोन्ही समीकरणं एका सोबतच सोडवले जातात म्हणून त्याला एक सामायिक समीकरण म्हणायचं म्हणजेच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. तर अशा पद्धतीचे जे इक्वेशन्स आहेत ह्या सोडवण्याच्या 4 पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्या 4 पद्धतीचे नाव पाहू. तर त्याच्या अगोदर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय पहा. द इक्वेशन ऑफ द फॉर्म ax plus by plus c is equal to 0. The equation of the form ax plus by plus c equal to 0 is called general equation of the form linear equations in two variables. This is the general equation of the linear equation in two variables. तर हे झालं जनरल इक्वेशन ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. कारण इथं हे दोन व्हेरिएबल्स आहेत ए बी सी हे तिन्ही कॉन्स्टंट आहेत म्हणजे ते नंबर्स आहेत रिअल नंबर्स आहेत. तर ह्या द इक्वेशन ऑफ द फॉर्म ax plus by plus c equal to 0 is called the linear equation in two variables. The equation of the form ax plus by plus c is equal to 0 is called the linear equation in two variables. Is called the linear equation in two variables. ह्याला जर आपण डिफाइन करायचं झालं द an equation in two variables, an equation in two variables with the degree of variable is 1.
विथ द डिग्री ऑफ व्हेरिएबल इज 1. याची व्हॅल्यू 1 आहे, डिग्री 1 आहे तिची. तिथं जर 2 असते तर ह्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणता येत नाही. म्हणून ह्या व्हेरिएबलची तिथं काहीच नाही, म्हणजे इथं असते 1. आपण ते लिहित नाहीत. मग an equation with the 2 variables with the degree of the variable is 1 is called the linear equation in 2 variables. It's called the linear equation in 2 variables. An equation of the an equation in the 2 variables, an equation in 2 variables with the degree of variable is 1 is called the linear equation in 2 variables. हे इक्वेशन सोडवण्याच्या आपल्याला 4 पद्धती दिलेल्या आहेत. तर त्या पहा. तर मेथड्स फॉर सॉल्विंग linear equations in 2 variables. पहिली मेथड पहा. एलिमिनेशन, मेथड ऑफ एलिमिनेशन बाय elimination by equating coefficients. पहिली मेथड आहे मेथड ऑफ एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. इक्वेटिंग कोएफिशिएंट म्हणजे कोएफिशिएंट इक्वल करून ते सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. इक्वेटिंग कोएफिशिएंट इक्वल करून, व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इक्वल करून आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. त्याला म्हणायचं मेथड ऑफ एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. आता दुसरी मेथड आहे मेथड ऑफ एलिमिनेशन by substitution. Method of elimination by substitution. 2 व्हेरिएबल आहेत x आणि y. y ची व्हॅल्यू काढायची आणि ती x मध्ये ठेवून कोणत्याही एका व्हेरिएबलची किंमत काढायची आणि नंतर दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढायची. म्हणजे एका x ची किंवा y ची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये पुट करून आपल्याला इक्वेशन सोडवायचं. त्या मेथडला म्हणायचं मेथड ऑफ एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. तिसरी मेथड ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडनं सुद्धा आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स सोडवता येतात. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कॅन बी सॉल्व बाय ग्राफिकल मेथड. आणि लास्ट वन इज क्रॅमर्स. क्रॅमर्स रूलनं सुद्धा आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स सोडवता येतात. तर मग आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कॅन बी सॉल्व by these 4 methods. Any one method can be used to solve the simultaneous linear equations. आपण या चारपैकी कोणतीही एक मेथड वापरून सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे जे एक स्थानिक समीकरणे सोडवू शकतो. तर आपल्याला एका मेथडनं आपण चारही मेथडनं एक प्रॉब्लेम सोडवून पाहू आणि कशा पद्धतीनं